हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज. बदला बदला, सवय बदला. मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का? बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आकाशवाणी अकोला केंद्रावरून प्रसारित सूरसंवाद या कार्यक्रमाचं निवेदन आहे नितीन सुभाषराव ताथोडे यांचं. तांत्रिक सहाय्य आहे गजानन गवारे यांचं. निर्मिती सहाय्य देत आहेत प्रकाश वैद्य. सादर करते आहेत विनोद गौडी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. कनिरामजी, काय करत असता आपण? काय सर, मी अपंग आहे. अपंग, दिव्यांग आहात? हा, दोन्ही डोळ्या दिसत नाही सर. दोन्ही डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही? हा सर. मग दोन्ही डोळ्यांनी तुम्हाला दिसत नाही हा, म्हणून तुम्ही त्याच्या संबंधित काही असं एखादं शिक्षण, एखादा कोर्स करून काही स्वतःची उपजीविका भागेल असं काही व्यवसाय करता की काय करत असता? नाही सर, काहीच नाही, घरी राहतो. माझी 12वी झालेली आहे. हा, 12वी झाली. हा, ब्रेल मधून. हा, ब्रेल लिपी मधून. हा, पण कसं की आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे पुढे काही करू शकलो नाही. बर. हा, वाशिमला झालं सर माझं. वाशिमला 12वी पर्यंत शिक्षण झालं? हा, आरे कॉलेजला. आरे कॉलेजला. बरं, हे जे शिक्षण घेत असताना तुमची जी ब्रेल लिपी होती याच्यात तुम्हाला काही अडचणी गेल्या का? हो. म्हणजे कशा? ती म्हणजे 6 टिंबाची लिपी असते सर. 6 टिंबांची? हा, आणि त्याच्यामधनं जे 6 टिंबामध्ये सगळे जे काही आपली बाराखडी असते, हा, ती संपूर्ण बाराखडी ते 6 टिंबामध्येच असते. बर. आणि त्याच्यामधून बघ आम्हाला कोणत्याही भाषेमध्ये शिकवलं जाते, इंग्लिश, मराठी, हिंदी. बरोबर आहे. गायनाचा छंद आहे. गायनाची आवड आहे. संगीताचे क्लासेस केले का आपण? हा सर, जे आम्ही बंजारा समाजामध्ये एक फिल्म तयार केली होती काशामधून. हा, त्या फिल्म मध्ये गाणं सुद्धा दिलेलं आहे मी. बरं बरं, खूप छान. मी स्वतः गीतकार सुद्धा आहे सर. गाणं लिहिता? हो, गाणे पण लिहित असतो. बर. मग तुम्ही गाणे लिहिताना ते ब्रेल लिपीत लिहिता की आपल्या साध्या मराठीत किंवा मग हिंदीत? नाही, स्वतः म्हणजे पहिले मी स्वतःच्या मनामध्येच तयार करतो. हा, आणि एखादा दोस्त मित्र बघून त्याला लिहायला सांगतो. नक्की नक्की. बरं, मग आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात तुम्ही कुठलं गाणं निवडलंय? सर, आता नवरात्र आहे ना. हा, नवरात्र आहे. आता मग आता नवरात्राच्या निमित्तानं आता पुढे सोमवारला 22 तारखेला नवरात्र आहे. हो, सोमवारपासून म्हणजे 22 तारखेपासून नवरात्र सुरू होते. आता त्या निमित्ताने सर आम्हाला गाणं ऐकायचंय जगदंबे मातेश्वरीचं. हा, कुठलं गीत? तर म्हणले की आया माता रानी के भवन. म्हणले की आया. माता रानी के नक्की नक्की हे गीत तुमच्यासाठी आम्ही प्रसारित करू. आणि म्हणजे कसं ते जे अनुराधा पौडवालच्या आवाजामध्ये ऐकायचं सर. बरं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. हा सर, नक्की हे गीत प्रसारित करू. आणि काही नाव घेऊ का सर? सांगा. माझे मोठे भाऊ आहेत किसन गोबरा राठोड. हा, विष्णू गोबरा राठोड. हा, अविनाश गोबरा राठोड. हा. आणि समस्त आमचा राठोड परिवार. तुमच्यासाठी आणि तुमच्या समस्त राठोड परिवारासाठी हे गीत आम्ही नक्की प्रसारित करू. सर, आपण कोण बोलत आहात? मी नितीन ताथोड. थँक्यू सर. धन्यवाद.
हॅलो, नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र ना? आकाशवाणीचं अकोला केंद्र. आपण कोण हा, बोलत आहात? नमस्कार. नमस्कार. मी कांदिवली मुंबईवरून अनिरुद्ध राजखंडे बोलतोय. अनिरुद्धजी, हा, बोला. आकाशवाणीच्या अकोला केंद्रावर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि कार्यक्रम आहे सूर संवाद. हा, सूर सवाल. तर मी माझा पहिल्यांदाच फोन लागलाय. हा, चला, तुमच्या या पहिल्या फोनचं आम्ही आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. आम्ही तुमच्याशी बोलायला उत्सुक असतो. नक्की नक्की नक्की. आम्हीही श्रोत्यांच्या फोनासाठी आतुरतेने वाट पाहत असतो. हो, बरोबर आहे. कारण आकाशवाणीत कसं असते, जसा जसा श्रोता भेटेल तसं तसं आम्हाला त्या गोष्टीसाठी आनंद भेटतो आणि हो, बरोबर. श्रोत्यांसाठीच आकाशवाणी आहे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तर हल्लीच तुमचा नंबर मागचा कार्यक्रम मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला सापडला. हा, ते निवेदकाने सांगितलं दूरध्वनी नंबर, त्यामुळे त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यामुळे मी ते नोट करून वहीवर लिहून घेतलं ते नंबर नक्की सगळं. नक्की नक्की नक्की. हा. बरं सांगा अनिरुद्ध भाऊ, आजच्या या कार्यक्रमात हा, तुम्ही फोन लावला, तुमचा आजचा हा पहिला फोन आहे. हो, बरोबर आहे. या कार्यक्रमात तुम्ही आज कुठलं गाणं निवडाल? हा, मला आता तुम्हाला मी 2 गाणी सांगतो, त्यातलं कुठलं तरी तुमच्याकडे उपलब्ध असेल ते लावा. हा, सांगा. हा. तर मला एक म्हणजे पहिल्यांदाच फोन आहे. आता नवरात्र येत आहे, तेव्हा नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला सुद्धा नवरात्र उत्सवाच्या, दसऱ्याच्या, हार्दिक दिवाळीच्या आणि खूप शुभेच्छा. पुढच्या महिन्यात दिवाळी येणार आहे, त्यामुळे त्याची शुभेच्छा देतो. कारण मध्ये 2-3 महिने फोन लावता येणार नाही. हा, नक्की, बरोबर आहे, अगदी व्यवस्थित. 2 ते 3 महिन्यानंतर परत फोन हा, लावायचा. म्हणजे कमीत कमी समजा 2 महिने जरी ठरलं तरी दिवाळी होऊन जाणार. हा, तर नक्की, मग मी नक्की. हा, दिवाळीच्या शुभेच्छाही तुम्हाला देतो. हा, आणि आपण सर कोण बोलताय? मी नितीन ताथोड बोलतोय. नितीनजी, आपले मनापासून नमस्कार. आता मी गाण्याकडे वळतो. तर मला एक 2 गाणी सांगतो तुम्हाला. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ती अष्टविनायकातली गाणी आहेत बघा, म्हणजे वसंत निनावे यांची. हा, ती आहेत का तुमच्याकडे? हो, नक्की असेलच. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली हा, वसंत निनावे यांची ती अष्टविनायकावर आधारित गाणी आहेत बघा. हा, थोरी चिंतामणी राहतो, किंवा सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेली वसंत निनावे यांची जी गाणी आहेत, म्हणजे जशी उषा मंगेशकरनी वसंत बापटांची अष्टविनायकावर गाणी म्हटली तशी. बर. हा, तर त्यातले चालेल. किंवा मग नवरात्र येत आहे ना, तर ते वैशाली सामंत आहे का तुमच्याकडे गाणं लेटेस्ट? कुठलं? अंबावरी बैसोनी आली, असं काय ते गाणं आहे बघा. आता सगळे बोल माझ्या लक्षात येत नाही, पण वैशाली सामंत यांचं गाणं. बरं बरं. आम्ही या दोघांपैकी म्हणजे वैशाली सामंतांनी नवरात्रात गायलेलं गाणं किंवा अष्टविनायकावर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एखादं गीत, गाणं, किंवा मग शेवटी तुमचा चॉईस शेवटी, मग त्याच्यात नाही सापडलं तर आपण म्हणाल तसं. हा, प्रसारण कधी होणार? शनिवारी ना? हो, या कार्यक्रमाचं प्रसारण शनिवारी होणार. शनिवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान होईल. हा, बरोबर आहे, बरोबर. हा. कारण मी गेल्या शनिवारीच ऐकलं, म्हणून म्हटलं प्रयत्न करून बघूया. आणि माझा पहिल्यांदाच मी तुम्हाला फोन केला आणि पहिल्याच कार्यक्रमात फोन लागला, हे मला बरं वाटलं. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि तुम्हाला पण काय करत असता तुम्ही? मी आता सेवानिवृत्त झालोय. बरं, तुम्ही कुठल्या कार्यालयात सेवेत होतात आणि कुठल्या विभागात? हा, मी ह्या मौसम विभागात होतो मी. हा, पण इथे नव्हतो, म्हणजे मुंबईला नव्हतो मी तिकडे दापोली, हा, गोवा, रत्नागिरी अशा ठिकाणी होतो. म्हणजे पावसाचा आणि हवामानाचा अंदाज तुम्हाला हा, म्हणजे पाऊस मोसणे, नंतर ते म्हणजे फुगा सोडणे वगैरे, म्हणजे पवन गुब्बारा म्हणतात त्याला. हा हा हा. मग कामांच्या दिवसांमधून, व्यस्ततेतून तुम्ही आता शांततेत आहात सध्या, असं म्हटलं तरी वावगात ठरणार नाही. बरोबर आहे. मग आता हा जो फावला वेळ आहे, हा वेळ तुम्ही कसा घालवता? आता तुम्हाला सांगू का, मी फावला वेळ घालवतो म्हणजे शास्त्र. आता हल्ली मी म्हणजे म्हणजे रेडिओ केंद्र ऐकणं हे जास्त मी ठरवलेलं आहे. बरोबर आहे. हा, आणि साहेब तुम्हाला सांगू का, 1 मिनिट वेळ घेतो हा, तुमचा. सांगा, मी आता काय करतोय माहिती, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू, आता हल्लीच जर घेतलं तर मी जास्त पुणे ऐकत होतो. म्हणजे पुणे केंद्राचा पहिला नंबर मिळाले आम्हाला. हा, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या केंद्र, आता फक्त मला 2-3 केंद्राचेच नंबर शोधायचे आहेत फक्त. ते मी शोधतोय ऐकून, बरं, पण अजून मला सापडलेले नाहीयेत ते नंबर. बरं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा, अँड्रॉइड मोबाईल असेल ना, गुगल प्ले स्टोअर वर जाऊन न्यूज ऑन एअर हे शासनाचं मोबाईल ऍप आहे, त्याच्यावर तुम्ही महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या कुठल्याही आकाशवाणी केंद्राचं प्रसारण ऐकू शकता आणि हो, बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्हाला ते नंबर मिळून जातील. हो, बरोबर आहे. पण तेव्हा ते सांगतात तेव्हा सर लिहून घ्यावं लागेल ना मला ऐकत. हो, बरोबर आहे. ते सगळं. नक्की नक्की नक्की. बरं, अकोला केंद्राची स्थापना कधी झाली सांगू शकाल का सर? 1991 ला.
ओके ओके अकोला आकाशवाणी केंद्र 1 मे 1991 ला स्थापन झालं होतं. ओके 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 हा. ओके ओके आणि ओके महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि आकाशवाणी अकोलाचा दिन आम्ही साजरा करत ओके असतो. ओके ओके मी आता वहीत लिहून ठेवणार आहे. नक्की नक्की. चला, ओके. तुमच्या आवडीचं गीत आम्ही तुमच्यासाठी प्रसारित करू. ओके ओके तुम्ही मन मोकळेपणाने बोलल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि सणांची शुभेच्छा देतो. भेटू 2-3 महिन्यानंतर. ओके नक्की, धन्यवाद. ओके ओके. आणि पत्रोत्तरावर असतो का कार्यक्रम हा आणखी? हा तर आपकी फरमाईश, रसिका तुझ्यासाठी, हा ही जी आवडीच्या गाण्यांचे कार्यक्रम आहेत ही सुरू आहेत. ओके ओके धन्यवाद. आणि सध्या जर तुम्हाला पत्र लिहायचं असेल, हा पण तो हा फोनचा नाही ना आपकी फरमाईश? नाही, तो फोनचा नाही आहे. आपला सूर संवाद हा फोनचा कार्यक्रम आहे. हा आणि समजलं. आपकी फरमाईश, रसिका तुझ्यासाठी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आहे. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे रसिका तुझ्यासाठी. याच्यासाठी ओके. तुम्ही अकोला आकाशवाणीला पत्र लिहू शकता. तुमच्या ओके. श्रोत्यांची नावं आणि तुमच्या आवडीचं गीत त्याच्यावर लिहून पाठवायचं. हो आणि साधारण त्याचं प्रसारण कधी असतं सर? श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम रसिका तुझ्यासाठी असतो शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आणि आपकी फरमाईश हा हिंदी चित्रपट संगीताचा आणि आवडीच्या गीतांचा आणि पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम जो असतो की नाही, तो असतो बुधवार आणि रविवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. ओके 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 धन्यवाद. चला, धन्यवाद. हॅलो सुसंवाद फोन लावला? कार्यक्रम सूर संवाद, आकाशवाणीचं अकोला केंद्र, आणि तुमचा फोन बरोबर कार्यक्रमासाठी लागलाय. धन्यवाद सर. हा, बोला, कोण बोलताय आपण? हा चॅनलला बोलतो रामदास दोळके. चरणगाववरून रामदास भाऊ दोळके भाऊ. हा काय करत असता रामदास भाऊ? मी शेती काम करतो सर. शेतकरी आहे. हो किती एकर शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 1.5 एकर आहे बुवा. काय लावलेलं आहे यंदा? सोयाबीन पूर आहे. सोयाबीन आणि तूर. हा मग शेतीसोबत दुसरा कोणता जोडधंदा, व्यवसाय? आमची बँड पार्टी असते उन्हाळ्यामध्ये. हो का? हा बँड पार्टी सोबत जात असता तुम्ही? हो. आणखी मग दुसरं काही आवड तुमची, छंद काही? छान म्हणजे आकाशवाणी ऐकतो आम्ही सुसंवाद. आणखी कुठले आकाशवाणीचे, अकोला आकाशवाणी ऐकता की अजून कोणतं केंद्र दुसरं ऐकता अजून? नाही आपली सखी सैली. सखी सेवा, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकता. हो मग तुम्हाला असे कोणते कार्यक्रम आवडतात की जे तुम्हाला नेहमी आठवणीत राहतात आणि तुम्ही आवर्जून ऐकता ते कार्यक्रम? हो हो नेहमीसाठी म्हणजे 2 महिन्याच्या आधी फोन लावला होता मी. हा, तर म्हटलं बाबा दुसऱ्या यायला ऐकायला पाहिजे होतं आपण. फोन नंबर समजा जगत आपण नेहमी लावलं बरोबर नाही. बरोबर आहे. असं थोडंसं समजदारीचं श्रोत्यांचं पाहिजे की आपण एक वेळ फोन लावल्यावर 2 ते 3 महिन्यानंतर परत फोन लावायचा. आता हो. कसं असते, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध श्रोते असतात. हो प्रत्येकाला त्यात भाग घेता आला पाहिजे. हो हा, तर मग आजच्या कार्यक्रमात रामदास भाऊ तुम्हाला कोणचं गाणं ऐकायचं? हा मला कुछ कुछ होत आहे या पिक्चरात पाहिजे होतं गाणं. तेरे घर आया मैं तुझको लेने. कुछ कुछ होता है चित्रपटातील गीत तेरे घर आया हे आम्ही तुम्हाला नक्की ऐकवू. सर आपण कोण बोलता? मी नितीन ताथोड बोलतो. हॅलो, हॅलो बोला. आकाशवाणी अकोला. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे सूर संवाद. नमस्कार सर, मी वरवड बकाल इथून नारायण हागे बोलतो. वरवड बकालवरून नारायण भाऊ हागे बोलतायत. हो सर. काय सुरू आहे सध्या? सध्या तर सर शिलाई काम चालू आहे माझं. टेलरिंगचा व्यवसाय आहे तुमचा? हो सर. मग आता एक भजनी मंडळाचे कपडे आलेले आहेत माझ्याकडे इथून. हा, ते काम चालू आहे सध्या. बर. मग तुमच्याकडे भजनी मंडळांचे कपडे, विद्यार्थ्यांचे ड्रेस किंवा मग असं तुम्ही मेन्स की म्हणजे लेडीजचे पण कपडे शिवता? नाही, जेंट्स फक्त जेंट्सचे. हो मग भजनी मंडळामध्ये त्या भजनी मंडळ पुरुषांच्या मंडळाचं असेल? हो पुरुषांचे. हा, एक ते नेहरू शर्ट राहते आणि पैजामा. हा, टोपी दुपट्टा. हा टोपी वगैरे तर ते सर्व रेडीमेड येते. सगळं नेहरू शर्ट आणि पैजामा असते तो. हा, आणि गजानन महाराज सेवा संस्थानचे जे सेवादारी असतात ना, हा, त्यांचे पण कपडे येत असतात माझ्याकडे. हो का? हो, तर असा व्यवसाय करतो मी. भरपूर मोठा व्यवसाय आहे. मग गजानन महाराज संस्थानचे जर कपडे येतात तुमच्याकडे तर? हो, सेवादारी 2-3 गटाचे कपडे असतात माझ्याकडे. बरं. मग हा जो व्यवसाय चालवता, हा व्यवसाय चालवत असताना तुम्ही काही दक्षता घेत असाल ना?
हो, दक्षता म्हटलं म्हणजे सर कसं आहे, कामाच्या वेळेवर त्याले म्हणजे त्यांचे कपडे देणं, हा, अजून वेळेवर त्यांचे माप वगैरे व्यवस्थित घेणं, हा, आणि बाकी तर असं चिल्लर चालत राहते सर. म्हणजे असं म्हणा तुम्ही की ते नीटनेटकेपणा आणि स्वच्छता पाळता. हो, स्वच्छता पाळावं लागते सर. कसं काय, त्याला थोडा मातीचा वगैरे डाग बी नाही लागला पाहिजे, हा, आणि त्या ऑइलचा थेंब बी नाही लागला पाहिजे त्याला. बरोबर. म्हणजे असं सर्व साफसफाई करावं लागते सर. साफसफाई तुमचा व्यवसाय हा म्हणजे नाजूक व्यवसाय. असं म्हणा की तुमच्याकडे आलेल्या गिराईकाचे जे कपडे असतात त्या कपड्यांना डाग लागला नाही पाहिजे किंवा ते कपडे खराब नाही झाले पाहिजे, हा, खराब नाही झालं. या दृष्टीने तुम्हाला तो व्यवसाय करावा लागतो. हो सर. बरं, आता पुढे सणासुदीचे दिवस आहेत. मग गणपती होऊन गेले, आता नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, आणि या दसरा, दिवाळी, नवरात्रात तुमचा हा व्यवसाय चांगला चालतो. हो सर. आता ते सध्या नवरात्राच्या उद्देशानेच कपडे आलेले आहेत माझ्याकडे. हा. कारण जे काळकरी कीर्तनाच्या मागे उभे राहतात ना, हा, तर ते त्या तारखेपर्यंत कर वाटतं मला, 22 तारखेपर्यंत. बरोबर आहे. बरोबर. तर ते हा, आता कसं तुम्ही ते नवरात्रात हे तुम्ही सगळं व्यवसाय कराल, आणि हे तुमच्या झाली व्यवसायातली स्वच्छता आणि काय म्हणतात चाणाक्षपणा तुम्ही वापरता हा व्यवसाय. पण आता सध्या जो पंधरवडा सुरू झाला हा. कालपासनं, म्हणजे 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा आहे. हो सर. म्हणजे स्वच्छ आणि साफ स्वच्छता आपल्याला आपल्या व्यवसायात, आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या नगरात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात ठेवायची आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय करत असता? तर कसं आहे, आता समजा आपल्या जो आपला एकाळ म्हणतो आपण समजा, हा, तर ते तिथली साफसफाई वगैरे, हा. माझ्या घराच्या समोर एक राधाकृष्ण मंदिर आहे, हा. तिथली साफसफाई वगैरे, आणि दुकानच्या समोर जे ग्रामपंचायतची हे आहे, म्हणजे मोठे पटांगण आहे, हा, मोकळी जागा असेल. तिथे बी साफसफाई म्हणजे चालूच राहते समजा. हा, नाही, हे असं काम प्रत्येक नागरिकानं जर करत राहिलं तर आपलं घर, आपलं नगर, आपला वेटाळा, आपली गल्ली, आपलं गाव सगळं स्वच्छ होईल. आणि हा पंधरवडा शासनातर्फे त्याच्यासाठी राबवण्यात येत आहे सध्या. बरोबर. हा, बरं, जाऊ द्या. नारायण भाऊ, आजच्या या कार्यक्रमात तुम्ही कुठलं गाणं निवडलेलं आहे? एक तुमच्या आवडीचंच गीत द्या सर आज. आज माझ्या आवडीचं गीत ऐकायचं आहे. हो सर. बरं, चालेल. माझ्या आवडीचं मी एक गीत आज तुमच्यासाठी नक्की प्रसारित करेन. बिलकुल सर, धन्यवाद. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. FM 102.4 मेगाहर्ट्स आणि आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे, आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद. तुमचा फोन कार्यक्रम. माणिक तायडे बोलतो. माणिकराव तायडे, हिंगणा वैजनाथ, तालुका सोयगाव, जिल्हा बुलढाणा. माणिकराव भाऊ, सांगा, आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात मी नितीन ताथोड तुमचं मनापासून स्वागत करतो. काही नाही सर, मला गाणं ऐकत होतं सर. आजच्या सूरसंवाद कार्यक्रमात कुठलं गीत ऐकाल तुम्ही? मला अवतार चित्रपटातलं गाणं ऐकत आहे. अवतार? हो. कुठलं गीत? दिन महीने साल बिगड़ते जाएंगे. दिन महिने साल. बरं, हो. तुमच्या आवडीसाठी हे गीत आम्ही तुम्हाला नक्की ऐकवू. सांगा, तुम्ही काय करत असता? काही नाही सर, मी शेती मजुरी करतो. शेतमजुरी? हो. बरं, मग आता यंदा पावसाचा जो जोर आहे हा कसा आहे तुमच्याकडे तिकडे? मागच्या हप्त्याची मस्त होता, आता रिमझिम चालू बारीक. मग या पावसाच्या सततच्या लगत पाऊस हा सुरू असतो, या पावसात तुम्हाला शेतमजुऱ्या भेटतात? नाही सर, एकदम कमी, आठवड्यात 2-3 दिवस. मग या शेतमजुरी सोबत दुसरा कुठला व्यवसाय किंवा शेती किती आहे की नाही तुमच्याकडे? नाही, शेती वगैरे काही नाही माझ्याकडे. मग एखादा व्यवसाय कुठलाच नाही सर. बरं, मग शेतमजुरी. हा, फक्त शेतमजुरीवर. मग हो. शेतमजुरीवर तुम्ही सगळी मेहनत करून तुमचा उदरनिर्वाह आणि घराची सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असता. हो सर. बरं बरं, चालेल माणिकराव भाऊ, आज आम्ही तुमच्यासाठी सर मला 2-3 मित्राचं नाव सांगायचं. सांगा सांगा. सर, अशोक तुंबळे, नानखेड. हा. दीपक भाऊ कुराळे, लेगाव रेल्वे. हा. आणि किसनराव कौलकार, हिंगणा वैजनाथ. हा. आणि सालपी वालपीचे क्षीरसागर भाऊ जिलेबीवाले. हा. आणि बस शेजराव भामरे कवटळ. तुमच्या सर्व मित्रांसाठी आणि तुमच्यासाठी अवतार चित्रपटातील ही गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो. हा, बोला. आकाशवाणीचं अकोला केंद्र. आपण कोण बोलता साहेब? मी नितीन ताथोड बोलतो. आपण कोण बोलतायत?
विनोद राठोड बोलतो. वनोजा मंगळूर तालुका जिल्हा वाशिम. बोला विनोद भाऊ, आकाशवाणीच्या अकोला केंद्रावर सूरसंवाद कार्यक्रमासाठी आपला फोन लागलाय. आम्ही रोज कार्यक्रम ऐकतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम तुम्ही रोज ऐकता? हो हो हो. कुठले कुठले कार्यक्रम ऐकता? गाणे ऐकतो, गाणे. गाणे म्हणजे गाण्यांचे सगळे कार्यक्रम तुम्हाला आवडतात? हो हो हो. बरं बरं. काय करत असता विनोद भाऊ तुम्ही? म्हशीचा बिझनेस आहे दुधाचा. हा, म्हशी दुधाचा धंदा आहे. दुधाचा व्यवसाय आहे. हो. किती म्हशी आहेत तुमच्याकडे? 5 म्हशी आहेत. सगळ्या मुरा आहेत की गावरान आहेत? मुर्रा आहेत, मुर्रा. काठेवाडी? हरियाणा, पंजाब, दिवसाचे आहेत मुर्रा. हो का? मग हा व्यवसाय कधीपासून करता आपण? 3 वर्ष झाली. 2-3 वर्ष झाले. मग स्वतःचा व्यवसाय आहे. हो. हा व्यवसाय करण्याची कल्पना कशी काय आली तुम्हाला? आपण आपल्याला जोडधंदा पाहिजे. हा, म्हणजे तुमचा मुख्य व्यवसाय शेतीचा आहे? शेती आहे. हा. हॅलो. जोडधंदा म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय. बरोबर. आणि शेतीला जोडधंद्याची साथ असली तर विकास होत असतो. हो. जोड बकरा. हो, म्हणजे म्हशी आणि सोबत बकऱ्या सुद्धा आहेत. विनोद भाऊ, तुम्हाला म्हशींपासून समजा तुम्ही ज्या म्हशी आहेत ती सहसा एखादी म्हैस ऍव्हरेज किती दूध देते? 6 लिटर दूध देते एका टाइम. सकाळचं? संध्याकाळचं 6 म्हणजे 12 लिटर येतात. 10 ते 12 लिटर एक म्हैस दूध देते. तर मग खर्च वजा जाता तुम्हाला हा व्यवसाय परवडतो की नाही परवडत? सर्व खर्च पकडून, म्हणजे म्हशींचं सर्व करून आणि सर्व होऊन. परवडतो. हा, आणि आता सध्या दुधाचे भाव सुद्धा चांगले आहेत ना? हो. आता टाक लागतो. हा म्हणजे गव्हर्नमेंट डेअरीवर असते. हा. 8 रुपयाच्या. हो का? सरासरी 60-70 वापरतो. 60-70. बरं. मग हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही शासनाची एखादी सवलत किंवा योजना घेतली की नाही घेतली? की घरूनच घरूनच केला? हो, घरूनच. मग एखाद्या तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? आहे. मग तुमची 12वी झालेली आहे ना? हो. मग तुम्ही महाडीबीटी अंतर्गत दुधाळ जनावरांसाठी अर्ज करायला पाहिजे होता. तुम्ही जर महाडीबीटी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांसाठी अर्ज केला? अजून केला नाही, अशी माहितीच. हा. मग आता ऐका, तुम्ही हा व्यवसाय करता, चांगला आहे. तुमच्या शेतीसोबत तुमचा विकास झाला पाहिजे, हेही चांगला आहे. तुमच्याकडे 5 म्हशी आहेत, आणखी 2 म्हशींसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही आज जर योजनेचा लाभ घेतला नसेल तर शासनाच्या विविध योजना आहेत. युवा उद्योजकांसाठी, व्यवसायासाठी मुद्रा लोन योजना आहे. तुमच्या लगतची जी बँक आहे ती बँक तुम्हाला कर्ज देते स्वतःचा व्यवसाय करायसाठी. दुधाचा असो, किराणा दुकान असो, चक्कीचं असो, किंवा छोटासा एखादा कुठला व्यवसाय असो, तर 50,000पासून 10 लाखांपर्यंत कमी व्याजाचं आणि बिनव्याजी कर्ज सुद्धा बँक देते. कुठलीही बँक देते. सोबतच शासनाच्या ज्या योजना असतात, दुधाळ जनावरं, बकरीची, या योजनांसाठी तुम्ही महाडीबीटीवर किंवा लगतच्या सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. हा. बरं, चला, तुमचा व्यवसाय असाच भरभराटीचा जावो आणि तुम्ही त्याच्यात नवीन काहीतरी करा ही अपेक्षा ठेवून आजच्या कार्यक्रमात तुम्ही कुठलं गाणं ऐकायचं? सुंदर मधलं. हा, सुंदर मधलं गाणं आहे. सांगा. प्यार करने का मौसम आहे. किशोर कुमार, आशा भोसले. नक्की तुमच्यासाठी हे गीत आम्ही नक्की प्रसारित करू. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला. मी श्रीराम मुंडाले रामनगर वरून बोलतो, खामगाव तालुका, जिल्हा बुलढाणा. हा, बोला. श्रीरामजी, आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद. आपला फोन लागला आहे. हा, तर मला नाम मधलं गीत ऐकायचं आहे. नाम चित्रपटातील कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? चिट्ठी आई है बडे दिनों के बाद. तुमच्यासाठी हे गीत आम्ही नक्की ऐकवू. काय करत असता? मी शेती करतो सर. शेती करता. बरं, आजच्या कार्यक्रमात हे गीत निवडलं तुम्ही, चिठ्ठी आई है, हे काय निवडलं? सर, हे माझ्या आवडीचं आहे पहिल्यापासून. हा, तुम्हाला पहिल्यापासून हे गीत आवडते? म्हणजे पंकज आवाजातलं आहे. पंकज उदासांचा आवाजातले गीत तुम्हाला आवडतात. पण आता हे या गीताची जे शब्द तुम्ही सांगितले, हे आहे चिठ्ठी आई है बडे दिनों के बाद. बरं, मग आजकाल चिठ्ठ्या येतात का? हो,
नाही आता चिठ्ठी तर बंदच झालेली आहे सर. आता पत्र आणि चिठ्ठी आता पाठवणं बंद झालंय जवळपास. बंद झालेला आहे. हा, एखाद्या लग्नाची पत्रिका किंवा एखाद्या कार्यक्रमाचं एखादं आमंत्रण किंवा निवेदन असलं तरच एखादी चिठ्ठी जाते. बरोबर आहे. मग हा जो मल्टीमीडिया किंवा मग दळणवळणाचा विकास झाला, या विकासाच्या ओघात हे जे जुनं पत्र व्यवहार होतं किंवा मग आंतरदेशीय पत्र, लिफाफा पत्र किंवा साधं पत्र आधी जे पाठवायचे, ही पत्र पाठवण्याची पद्धत आता मागं पडली हो सर. आणि मोबाईल आले परत. बरोबर आहे. हो सर. आपण कोण बोलता? मी नितीन ताथोड बोलतो. असं का? हा, तर माझ्या कुटुंबातील काही नाव सांगितलं. सांगा सांगा. माझा मुलगा अनंता गोविंदा मुंडाले, हा, हे दोघं. बर, नक्की तुमचे 2 मुलं आणि तुमच्यासाठी आम्ही हे गीत ऐकू. हो सर. धन्यवाद. धन्यवाद.